गाईला गणगणाचा कुणी गाईला शिवशंभूचा अनगण गातो मी भगवानाचा करण्या माझ्या लाडीचा अहो देवाचं रूप माझ्या दैदिप्यमाने काळ्या कांबळ्याचे रेवल निशाने अहो देवाचं रूप माझ्या दैदिप्यमान काळ्या कांबळ्याचं रेवल निशाने अन भंडाऱ्याच्या जीवावर त्यानं जिंकलं सार त्रिभुवन अहो भंडाऱ्याच्या जीवावर त्यानं जिंकलं सार त्रिभुवन अहो एका रक्ताची एका मांसाची माणसं होऊन का कोणा चारित्र्यहीन अर्जुन हे सांगते सत्य वचन म्हणते त्याला गर्वहरण अर्जुन हे सांगते सत्य वचन म्हणते त्याला गर्वहरण आणि मंगळसूत्र जान बांधलं तोच कुंकवाचा धनी हो अहो कारण्या लाडीचं नाव घेऊन देवकर सिदाचं नाव घेऊन अव देवकर सिदाचं नाव घेऊन न बाळू मामाचं नाव घेऊन अरे थाप मार दिंबड्या ताल धरून थाप मार ताल धरून सुंदराने बघा देवा मांडले गा सुंदराने बघा देवा मांडले सुंदराने बघा देवा मांडले गा सुंदराने बघा देवा मांडले आणि करण्या माझ्या वेगाने वाला अग्नीच्या वेगाने वाजाडा हे दोन्ही हात वेगाने वाजून गा जातो माझ्या वेगाने वाटेला तुमच्या वर्गाने वाजा गेला
बघा देव जाग्याला देव इंद्राचं सर्व राज्य वैभव त्या समुद्रामध्ये पडलं. देव इंद्राचं सर्व राज्य वैभव समुद्रामध्ये पडलं. देवगुरु बृहस्पतीने विचार केला, म्हणाला दैत्याचं साह्य घेतलं पाहिजे आपल्याला समुद्र मंथन करायला. म्हणून विचार केला असणाऱ्या गुरु बृहस्पतीनं त्यावेळेला दैत्यांना बोलवून घेतलं. दैत्याचा गुरु शुक्राचार्य बोलवून घेतला. समुद्र मंथन करायचं ठरलं. मंदराचल पर्वत समुद्रामध्ये सोडायचा ठरला. वसुकी नागाची दोरी करायची आणि त्या मंदराचल पर्वताची रवी करून समुद्राचं घुसळण करायचं ठरलं. पण तिथं दैत्य काय म्हणलं माहितीये का बाबा, निघालेल्या प्रत्येक रत्नापैकी एक आमचं आणि एक तुमचं. म्हणून दैत्य लागलं बोलायला असणाऱ्या ठरल्या नियमाप्रमाणे मात्र अगदी दैत्याला एक रत्न, देवांना एक रत्न द्यायचं ठरलं. असणारा समुद्र असणारा पर्वत त्या समुद्रामध्ये सोडला. जसा समुद्र पर्वत त्या समुद्रामध्ये सोडला, तो सोडल्याला मंदराचल पर्वत मात्र अरे पाण्यामध्ये बुडाईला लागेला, बुडाईला लागेला, बुडाईला लागेला, बुडाईला लागेला, बुडाईला लागेला. सगळं ठरलं. पण मंदराचे पर्वत समुद्रामध्ये टाकल्याबरोबर पाण्यात बुडायला लागला. पाण्यात बुडणार की वजा असल्यावर येड्या होला तिच्या पाण्यात वजन बुडत नव्हता तेवढा समुद्राची खोली होती. येड्या असे तू त्याचा अंत लागाय पाहिजे. अंत लागला पाहिजे की शंकरराव विचार पडला देवा आणि दैत्याला. अंधनारा मंदराचल लागलाय पाण्यात बुडायला. जसा पाण्यामध्ये लागला बुडायला बाबा रे, पाण्याचा अंत लागला झाला होता त्या समुद्र मंथनाला. विचार केला देव इंद्रानं विष्णू देवाची आराधना केली आणि माझ्या विष्णू देवाने काय केलं माहितीये का? काय केलं तशा पुढच्या बाजूला देव भक्तीला भुकेला असतो. होय की तुम्ही जर अंतःकरणापासून बेबीच्या देठापासून जर भक्ती केली तर देव कधीही तुमच्या संकटाला धावून येत असतो. शंकरराव माझ्या इंद्रदेवाने करुणा भारी माझ्या विष्णू देवाच्या आराधना केली. विष्णू देवाना अंतरात ओळखलं. असणारा मंदराचल पर्वत त्या समुद्रात तारला पाहिजे म्हणून माझ्या विष्णू देवाने असणाऱ्या विष्णू देवानं बाबा रे कसं वाचाय बघा रूपान, कसं वाचाय बघा रूपान, त्यानं रूप केलं धारण समुद्र तरवला तर
अपमान वाटत होता शेपटाकडे धरायला. होय गे. दैत्य म्हणलं आम्ही मोकाकडे धरणार, देवाला शेपटाकडे धरायला लागलं. आम्ही काय दैत्याने धरलं या मोकाकडे, देवाने धरलं या शेपटाकडे. अरे घुसळीने चालू गा, चालू बघा झालं या झालं या. घुसळीने चालू गा, चालू बघा झालं या झालं या. त्या घुसळणीच्या वड्यानं आणि त्या वसुकी नागाच्या तोंडात आणि विष बाहेर पडलं या विष बाहेर पडलं. विषय बाहेर पडलं, हसन वडोल्या विषय बाहेर पडलं. बाबा विचार केला मनाला आणि घुसळण चालू झालं. विष्णू देवानं रूप कशाचं धारण केलं? कासवाचं मंदराचल पर्वत आदांतरी तारला. देवदैत्यांचं मंदराचल पर्वताला घुसळण चालू झालं. जसं कुचळण चालू झालेलं बाबा रे. देवदैत्यांनी वडलावली 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 आणि जशी वडलावली 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 आणि त्या सर्पाच्या तोंडातून विष बाहेर पडलं. बरोबर. बाबा आणि समुद्रातलं पण एक हलहाल विष बाहेर पडलं. हलहाल विषाचं आणि त्या सर्पाच्या विषाचं मिश्रण झालं. आणि त्याचा काय दह थोडा असणार आहे का? देवानी दैत्य फुलून गेलं. काय करावं आणि काय नाही सुचना झालं. कशाला सुस्ती हो शंकरराव एवढ्यात शंकर देवाची आराधना केली आणि शंकर देव हा करुणेला भाकलेला शंकर देव तिथं आला. बरोबर. शंकरराव शंकर देव आला आणि शंकरानं ती विष प्रशांत केलं. मगा सोपान मामाने सांगितलं पण शंकरराव काय झालं? शंकरानं हलाल विष आणि त्या सर्पाचं विष भक्षण केल्यानंतर काय झालं? कंठ त्याचा निळा झाला. बरोबर आहे, हा. पण त्या विषाने शंकर बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडला होता हा. बर. बरोबर आहे सोपन हा. विषाने शंकर बेशुद्ध पडला. शंकराचा प्राण कासावीस झाला. शंकराचा प्राण निघून जातोय का काय कळना झालं कोणाला. कुणाला बाबा रे? बाबा शंकराचा प्राण कासावीस झाला. शंकराचा प्राण कासावीस झाला. चिंता पडली माझ्या पार्वतीला. कुणी उठवल माझ्या पतीला. विचार केला माझ्या पतीचा मात्र बाबा रे. हे विषय जरा इकडे जातोय. आपण हा याच्या मार्गाने जाऊया. असं झालं व्हय? शंकरराव ए! देवाने दैत्याचं कुशलन चालू झालं आणि एका मागे एक रत्न बाहेर पडू लागले. एवढ्या वेळेत मात्र 14 रत्न बाहेर पडल्यानंतर जशी पडलेली रत्न बाबा त्या वेळेला एक दैत्याला एक देवाला, एक दैत्याला एक देवाला अशी वाटणी चालू झाली होती. करता करता अमृत आलं दैत्याच्या वाटणीला. दैत्य लागलं अमृत घ्यायला पण देवाने विचार केला म्हणाला जर ही अमृत पाजावं दैत्याला ही दैत्य अमर होतील आणि या पृथ्वी तळावरती धुमाकूळ माजतील. हे विचार केला देवाने म्हणाला आणि धर्माचा नाश होईल. ही जर विष दैत्याला पाजलं तर धर्माचा नाश होईल. विचार केला 33 कोटी देवानं महाविष्णूनं. जसा विचार केला सणाऱ्या 33 कोटी देवानं बाबा रे. अमृत मिळू द्यायचं नाही दैत्याला, नाही दैत्याला, नाही दैत्याला. विचार केला म्हणाला केला म्हणाला केला म्हणाला. असा विचार करून म्हणत असा विचार करून म्हणत आणि देवाने बघा दैत्याचं समुद्राच्या काठात जसं चालू झालेलं बाबा त्या समुद्राच्या बघा काठात समुद्र
बघा काटात युद्ध चालू का झालं या समुद्राच्या या काठात युद्ध चालू का झालं या विष्णू माझ्या बघा देवाने आता एवढ्या बघा विष्णू माझ्या बघा देवाने रूप केलं बघा धारणे रूप केलं बघा धारणे सुंदर गा बहिणीच रूप केलं बघा धारणे सुंदर गा बहिणीच विष्णू माझ्या बघा देवान विष्णू माझ्या बघा देवान समुद्राच्या बघा काटात आणि काटा याला बघा जाऊन आणि देवाने बघा दैत्याला बोगदा याला बघा लागले देवाने बघा दैत्याला बोगदा याला बघा लागला विष्णू लागेला बोलायला मी इथं कशासाठी आले माहितीये का तुम्ही न कोर भांडायला आणि मी तुमच्यार भेटीला तुम्ही न कोर भांडायला आणि तुमच्यार भेटीला त्या मोहिनीचं रूप बघा पाहून सुंदर आणि दैत्य गेल्यात बोलून दैत्य गेल्यात बोलून 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 विचार केला म्हणाला त्या वेळेला जसा विचार केला सणाऱ्या विष्णू देवानं आयला म्हणला अमृत दैत्याने पेले तर दैत्य अमर होणार विचार केला विष्णुदेवानं रूप सुंदर धारण केलं गा रूप सुंदर
बरं मोहिनीचं जसं सुंदर धारण केलं गा मोहिनीच बाबार्य आणि त्या दैत्याच्या जवळच्या बाजूला तटाला देव आणि दैत्याच्या मध्य भागाला उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर असणार दैत्य मात्र तुझ्यासारख्या अवलादेचे होते. अमृत सोडलं त्या सुंदर मोहिनीकडे ध्यान गेलं. म्हणजे अमृत बिमृत सगळं सोडलं असं मोहिनीकडे ध्यान गेलं. युद्ध जागच्या जागी थांबलं. देवानी दैत्य त्या मोहिनीकडे लागलं बघायला. मन गेलं म्हणून त्या वेळेला मन भरून गेलं. मन मोहिनीवरती गेला आणि मोहिनी लागली त्या समुद्र तटाला काही बोलायला देव आणि दैत्याला. अरे काय बोलत होती बाबा रे त्या समुद्राच्या बाजूला. कशासाठी बांधायला लागला या कशासाठी तुला मला सांगून काय बाबा पटलं लागलं होतं मोहिनीला सांगायला. पहिल्यापासून आमचं ठरलं होतं. ठरलं होतं बस एक रत्न त्यांचं एक रत्न आमचं. स्वपा मामा सारखा पंच असावा बाबा ठरल्या नियमाप्रमाणे हे अमृत आमच्या वाटकीला आलया. पण ही देव आम्हाला ते अमृत दिनासे झाल्या. म्हणजे ठरत तुकाराम मामा मध्ये होता. शंकरराव काय खरं काय सांगेन आधी मोहिनीनं जरा थोडं चलिन तर धावलं हो. काय की धावणारच की मोहिनीने चलिन तर धावल्याबरोबर काय म्हणतात माहितीये का ते दैत्य काय म्हणतात अरे तुझी दत्त तुझी मस्करी. अरे अरे रीत तुझी रे काना नाही भरी. अरे तुझी दत्त तुझी मस्करी. रीत तुझी रे काना नाही भरी. अरे माझी भांगडी भांगडी भांगडी. माझी भांगडी भांगडी भांगडी. माझी भांगडी भांगडी भांगडी. पिचली माझी भांगडी भांगडी भांगडी. विचार केला मोहिनी रूपी विष्णून त्या वेळेला. विचार केला म्हणाला असणारी मोहिनी रूपी मात्र देव बाबा रे विष्णू मोहिनी रूपी विष्णू लागले होते देवाने दैत्याला बोलायला. जरी अमृत आला असलं तुमच्या वाटेला तर या जाग्याला मंडप घालायचा. तुम्ही लाईन न बसायचं. सगळं पंक्तीला असणार अमृत मी तुम्हा सर्वांना माझ्या हाताने वाटते म्हणल्यावर न दैत्याला वाटला मोहिनी हाताने अमृत आपल्याला देणार आहे. असणार मोहिनी लागली होती सांगायला म्हणल्याबरोबर दैत्य मोहिनीला दैत्य भूलेलं दैत्य भूलेलं दैत्य भूलेलं. विचार केला म्हणाला दैत्याने त्यावर मंडप घातला त्या समुद्र तटाला. बरोबर देव दैत्य बसलं लाईनीला. देव दैत्य बसलं लाईनीला. देव दैत्य बसलं लाईनीला. आणि विचार केला म्हणाला असणाऱ्या मोहिनी रूपीनं बाबा एवढ्यात राहू आणि केतून ओळखलं. जातीला हुशार होते त्या दोन्ही असलेल्या मला तुकाराम मामा सारखे असलेल्या रे तुकाराम मामा शहाणा माणूस आहे. हुशार पण तुम्ही हुशार. विचार केला राहू दैत्याने विचार मनाचा केला. आईला म्हणता ही मोहिनी नाही म्हणणार. काहीतरी वेगळं आहे. ही महाविष्णूचा अवतार आहे. विचार केला मनाला असणाऱ्या राहून मात्र राहू दैत्यानं राहू दैत्यानं राहू दैत्यानं राहू दैत्यानं. विचार केला म्हणाला ती मोहिनी अमृत नाही मिळू देणार आपणाला. मोहिनी नाही अमृत मिळू देणार आपणाला. विचार केला म्हणाला बाबा काहीतरी केलं पाहिजे. आपण देवासंग अमृत पेलं पाहिजे. असणाऱ्या मात्र राहू दैत्यानं अरे काय केलं होतं त्या असणाऱ्या राहू दैत्यानं बाबा रे. रूप दैत्याचे सोडे रूप दैत्याचे सोडे.
रुपया धर धर देव रुपया धर शिव रुपया धर धर देव रुपया धर एवढ्या बघा वेळाचा राहू माझ्या या दैत्याने राहू माझ्या या दैत्याने दैत्य रुपया सोडे देव रुपया धर रुपया सोडे देव रुपया धर शिव रुपया धर शिव रुपया धर अरे कुळकुळ घुगराची गाडी आली काढल्या लाडीची भगत जागी झाली जागी होऊन येणार ती एक आज तुझ्यासारखी काय म्हणते अरे माझे दादा थांबणार थांबणार आणि मला बी यायचे कुठं बुरगेवाडीच्या जत्रेला अरे मला बी यायचे बुरगेवाडीच्या जत्रेला मला बी यायचे बुरगेवाडीच्या जत्रेला अरे मला बी यायचे बुरगेवाडीच्या जत्रेला विचार केला राहू दैत्यानं मनाला तसा विचार केला म्हणाला बाबा रे असणारा राहू ती मात्र राक्षसी रूप सोडले राहू दैत्याने देवाचं रूप धारण केलं आणि चंद्र सूर्याच्या मध्ये जाऊन राहू दैत्य बसले जसं बसल्याबरोबर विचार केला म्हणाला बाबा रे चंद्र सूर्याच्या मध्ये जाऊन राहू दैत्य बसले आणि मोहिनी लागली अमृत वाचायला त्या सभा मंडपाला जशी लागली होती सभा मंडपाला अमृत लागली वाटायला लागली वाटायला लागली वाटायला लागली वाटायला त्या सभा मंडपाला जशी सभा मंडपाला अमृत लागली होती वाटायला मोहिनी पण तुझ्यासारखी हुशार होती हो बरोबर मोहिनीने देवाकडे अमृत वाटायचं चालू केलं देवाकडं द्राक्षीकडं नाही देवाकडे अमृत वाटायचं चालू केलं ए! ती एका मागे एक प्रत्येकाच्या हातावर अमृत लागली वाटायला जशी लागली होती वाटायला बाबा पंक्तीला त्या वेळेला मात्र आणि एवढ्या टाइमात मात्र अरे काय झालं पुढच्या बाजूला आणि एवढ्या टाइमात मात्र काय झालं होतं? आणि एवढ्या वेळात आणि एवढ्या या टाइमात का आणि मोहिनी रूपी विष्णू मोहिनी रूपी विष्णू का मोहिनी रूपी विष्णू केव मोहिनी रूपी विष्णू का मोहिनी रूपी विष्णू का चंद्राच्या सेवे चंद्राच्या जवळ आला चंद्राच्या जवळ गा आणि चंद्रमा या देवाने अरे विष्णुमा या देवाला आणि खुनून सांगितले हे चंद्रमा या देवाने विष्णुमा या देवाला खुनून सांगितले बाबा चंद्र काय म्हणतोय सूर्य काय म्हणतोय विष्णूला माहितीये का काय म्हणतोय हे विष्णू देवा हे मोहिनी रूपी विष्णू देवा काय झालं की आमच्या दोघांच्या मध्ये बसलेला मुकडा कसा दिसतोय माहितीये का सुंदर दिसू सुंदर अरे खुदूचा चेहरा तेरा कुदरत भी हैरान है
दैत्याचं रूप पाहून आणि द्यावं गेलं भुलून द्यावं गेलं भुलून द्यावं गेलं भुलून गा द्यावं गेलं भुलून चंद्राने सूर्यानं विचार करून गा अमृत वाटत वाटत मोहिनी आली शंकरराव बोला की. काय असतंय कसं असतंय एखाद्याला राहत नसतंय म्हणजे बरं वाटत नसते मग त्याचं मन चंचल असतं तर त्याला कुठल्याच गोष्टीला थांबावं असं वाटत नसतं थांबव वाटत नसते मी घावत नाही. मोहिनी रूपी विष्णून विचार केला मनाला अमृत लागली वाटायला जसं राहू दैत्याच्या तळ हातात अमृत पडल्या बरोबरीला असणाऱ्या आता राहू दैत्याने विचार केला म्हणाला राहुल नाही राहू दैत्याला राहू दैत्याला राहू दैत्याला आणि विचार केला म्हणाला